मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुडे आहे. या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला येतो आहे म्हणून मी दारू किंवा बियर किंवा काहीच असं प्यायलेलं नाही आहे आणि त्याचा आनंद घेतो आहे. पूर्वी काय व्हायचं, मी खूप वेळा दारू सोडायचो, परंतु पुढे ना मला त्या दारू सोडण्याचा कंटाळा यायचा. कारण मी दारुडा आहे म्हणजे काय, त्यांनी मला जो आत्ता विषय सांगितला आहे बोलायला, त्यालाच धरून बोलतो मी. ते काय झालं आहे, मी दारुडा आहे म्हणजे नेमका काय आहे, तर मला सारखी दारू प्यावीशी वाटते. मी सारखा दारू पितो, मग मी तमाशे करतो, मग घर दिसतो होतं, ते सगळं ते होतंच. म्हणजे ते एक नुसतं तोंडाला लागली की सुरुवातच होती ती. फटाक्याच्या माळेला उदबत्ती लावल्यावर जे होतं ते होतं. पण मी दारुडा आहे म्हणजे नेमकं काय आहे याचं आकलन मला हळूहळू व्हायला लागलं. याच्या मीटिंग करत राहिल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं चित्त स्थिर नसायचं. बघा, मी जरा वेगळं बोलायचा प्रयत्न करतो. चित्त स्थिर नसायचं म्हणजे काय असायचं, तर सारखं मी काहीतरी नवीन शोधायचो. म्हणजे काय असायचं, तर मला सारखा चेंज पाहिजे असायचा. मग चेंज कशात पाहिजे असायचा, तर मला वातावरणात चेंज पाहिजे असायचा. माझ्या विचारांनी मी मोबाईलमध्ये का रमतो, मया मया तुझ्यासाठी चाललंय ते बघ, ऐका ऐक म्हणजे समजेल तुला. ऐक म्हणजे का सांगेल ना. बर मग ते वाचत मग करत राहा. ही मोबाईल ही गोष्ट अशी आहे ना की जी मला शरीर जिथं असतं माझं त्याच्यापासून लांब नेते. मन आणि शरीर मी एकत्र ठेवू शकत नाही. हा आजाराचा एक भाग आहे. अजून काय पाहिजे असतं मला, जसा चेंज पाहिजे असतो तसा मला सारखा आनंद पाहिजे असतो. ते दारूचं सोडा, दारू म्हणजे एकदा प्यायलं की ती केमिकल ॲक्शननुसार पुढची प्यावीच लागते वगैरे वगैरे, ते झालं. ते तेवढ्यापुरतं नाही आहे ना मर्यादित, ते तेवढ्यापुरतं नाही आहे मर्यादित. एकदा लावायला सुरुवात झाली ना की माझे विचार भरकटतात आणि ते इतके भरकटतात की मी ट्रॅक सोडून विचार करतो. आणि एकदा ट्रॅक सुटला की सुटला. बरं, हे तर नक्की आहे, जसे विचार तसा आचार. मी कुठं आहे हेच जर मला कळत नसेल, मी इथं कशासाठी आलो आहे हेच. मगाशी मी एका मीटिंगमध्ये होतो बरं का, माझ्या व्यवसायाच्या, तेव्हा एकाचा फोन आला, तर मी तो एकदा बंद केला, दुसऱ्यांदा आला, परत बंद केला, परत 5 मिनिटांनी आला. त्याला म्हटलं, अरे मी माझ्या व्यवसायाच्या मीटिंगमध्ये, तो भलतंच बोलत बसला काहीतरी, म्हणजे मेंबर आपला. मग ते असं झालं, मग ते तसं झालं. अरे म्हटलं, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. त्याला थांबून 100 दिवस होत आलेत बरं का. पण तो दुसऱ्याची ऐकून न घेण्याच्या मानसिकतेत असणं. मी दुसऱ्याचं ऐकून न घेण्याच्या मानसिकतेत असणं, म्हणून मी दारुडा आहे. मला कळतच नाही. मला याने काय शिकवलं की व्हाय मी हा विचार माझ्या मनात आला पाहिजे. समोरचा माणूस मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय,
तर ते मला का सांगतोय तो? अगोदर त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ. या लोकांनी मला सांगितलं एक स्वल्पविराम दे त्याच्या पुढं, तू रिॲक्ट नको होऊ, जमलं तर रिस्पॉन्स दे, अदरवाईज निग्लेक्ट कर, सोडून दे ना. येडा आहे का तो, कशाला मला असं म्हणला? असं का होतं? म्हणून मी बेवडा आहे. मला भावना हाताळता येत नाहीत म्हणजे काय? तर मला प्रेमसुद्धा माझं ॲप्रोप्रिएट वेळेला ॲप्रोप्रिएट पद्धतीने व्यक्त करता येत नाही. आणि दरवेळेला मी करतोय तेच बरोबर आहे ना. येडा आहे का तू? मी सांगतोय ना त्याला. हे वर हे सगळं मलाच कळतंय, तो बेवडा. बाकी दारू थांबते, ती परत सुरू होत नाही. आणि मग त्यांनी काय होतं माहिती आहे का, मी जर का माझ्यात स्वतःत बदल करण्याच्या मानसिकतेत नसेन तर माझी मानसिकता बदलत नाही. आजच सकाळी एकाशी बोलत होतो मी, ते असं झालं आहे, ते तसं झालं आहे, अनेक त्याचे विचारायची तो शेअर करत होता. तर त्याला म्हटलं बरोबर, मी सगळं ऐकून घेतलं तुमचं, आता त्याच्यावर उपाय म्हणजे असा आहे, तुम्ही परत एकदा एच्या मीटिंगला यायला लागा. आता मी काय बोलणार, मला कुठं अक्कल आहे जास्ती, इथं जे ऐकले तेच बोलणार मी त्याला. त्याला म्हटलं अहो मनस्थिती बदललीत ना की परिस्थिती बदलेल. अशी कशी बदलेल? अहो म्हटलं त्या परिस्थितीकडे बघण्याची तुमचा दृष्टिकोन बदलेल. आता मला तेवढंच कळतं, मी तेच बोलणार ना. बरं बघू, आज मी येतोच, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 90 दिवस करतो परत मीटिंग, मला यातनं बाहेर पडलंच पाहिजे, असं काहीतरी सांगत होता तो. नाही आलेला आज तो, येणार नाही. काय येणार नाही? तो माणूस वाईट आहे म्हणून नाही, माणूस खूप चांगला आहे. आज 13 वर्ष झाली दारूपासून लांब आहे तो काय म्हणजे असं तसं नाही आहे. वेल एज्युकेटेड आणि वेल क्वालिफाईड आणि हे हो ते सगळे, पण तो दारुडा आहे. दारुडा आहे म्हणजे त्यांनी त्या गोष्टीवरती नंतर विचारच नाही केला. तो विसरून गेला आपल्याला प्राप्त परिस्थितीतनं बाहेर पडायचे हे तो विसरून गेला. म्हणजेच आपण आहारी जातो, मी तरी जातो एखाद्या गोष्टीच्या, मी खूप आहारी जातो, जायचो वगैरे नाही, जातो आणि मग तिथे फाटते. आणि मग अशा स्टेजला जाऊन उभा राहतो मी की जिथनं परतीचे मार्ग बंद होतात. आणि परतीचे मार्ग बंद झाले, मलाच वाटतं आता संपलं माझं सगळं, असलं काहीतरी होतं. म्हणून मी दारुड आहे. दारुडे पण हे बरं व्हायला दारूच प्यायला लागते किंवा न पिणं असं नाही आहे ते. म्हणून हे सारखं जे बोलतात ना, माझ्या व्यक्तिमत्वात बदल झाला पाहिजे, इट इज व्हेरी डिफिकल्ट. माझ्या तरी अजून व्हायचं आहे, बराच व्हायचं आहे. बोलायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू.